ती एक ओल्या सांज वेळेची नशेली संध्याकाळ होती. पाऊस संततधार कोसळत होता. लोक कामावरून घरी परतत होते. लोकलमधून प्रवासी उतरत होते. स्टेशनला लागूनच एक वडापावची गाडी होती. कढईतून गरमागरम वडापाव जाळीतून तप्त लाव्हा उसळतो तसे तेल उसळत होते. त्या तेलातून तो वडा भाजून, करपून, सोलून आणि हजारो यातना भोगल्यावर तो बाहेर आला होता. तो कोणाच्या तरी मुकी लागेल आणि तप्त लाव्हा रस कोणाच्या तरी पोटात शिरेल आणि त्याने अग्नी शांत करेल. पोटाची अग्नी शांत करेल. फक्त त्याच्यासाठी तुला खूप फुफाट्यातून जावे लागेल. तेव्हा कुठेही अग्नी शांत होईल. कढई कधीही कडकडीत तेलास घाबरत नसते. तेलाचे चटके सोसावे लागतात. त्याशिवाय त्याच्या हाताला चव येत नाही. तोंड फक्त खायला आणि जीभ फक्त चटके सोसायलाच. एक सुंदर मुलगी, ओले चिंबक केस, तिच्या केसातून पावसाचे पाणी ओघळत होते. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब पसरले होते. हिरवट पानावर जलबिंदू तरंगावे तसे तिच्या चेहऱ्यावरून तरुण वाटत होती. एका हातात छत्री होती. छत्रीतून थेंब थेंब पाणी गळत होते. ती एका हाताने पाणी पुसते. एका हातात पर्स होती. त्यातून पैसे बाहेर काढते. 20 रुपयांची नोट तिच्या स्पर्शाने चिंब भिजून जाते. ती त्या माणसाला देते आणि म्हणते, "एक वडापाव द्या." गरम गरम वडापाव खात 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 रिक्षा पकडते. "मॅडम, कुठे जायचं आहे?" "गुलमोहर." "ओके, बसा." 2 पॅसेंजर आत बसले होते. त्यामध्ये मीही होतो. "भैया, मी दरवाजाकडे बसते." "ओके भाईसाहब, आप सरको. मॅडम को बाहर की साइड बैठने दो." आता ती एकीकडे आणि मी मधोमध होतो. ती वडापाव खात होती. वडापावमधून गरमागरम वाफा बाहेर निघत होत्या. ती फोनवर बोलत बोलत वडापाव खात होती. जेवढे चटके वडापाव खाताना तिच्या जिभेला लागत असतील, तेवढाच गारवा मला तिच्या बाजूला बसून लागत होता. रिक्षा हलत डुलत होती. तिच्या मांड्या माझ्या मांड्यांना घासत होत्या. "गुलमोहर उतरो." जागा गरम केली. पण एक जण बोलला, "काय मस्त सांजवेळ आहे. तिला काटेही आहेत." मी थोडंसं रिलॅक्स झालो.